नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला पाहायचं आहे भारताचा अर्थसंकल्प 2026-27 याच्यामध्ये डिटेलमध्ये विश्लेषण पाहायचं आहे. काय तरतुदी केल्यात, कुठं केल्यात, कशा आलेत आतापर्यंत आयोगाचे क्वेश्चन, सगळं डिटेलमध्ये घेऊया. भारताचा अर्थसंकल्प 2026-27. आता ह्याच्याविषयी अर्थसंकल्प सुरू करण्याआधी त्याच्याविषयी बेसिक माहिती जी की तुमच्या पॉलिटीच्या बुकमध्ये आहे, इकॉनॉमिक्स मध्ये पण आहे, जी की तुम्हाला सगळ्याला माहित असते. ते अर्थसंकल्प घटनात्मक तरतुदी. तर राज्यघटनेत अर्थसंकल्प म्हणजे बजेट या शब्दाचा उल्लेख नाहीये. म्हणजे जो आपला चॅप्टर शिकवतोय आपण त्याचा उल्लेखच राज्यघटनेमध्ये नाहीये. तर राज्यघटनेमध्ये कलम 112 मध्ये या अंतर्गत त्याचा उल्लेख आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्र, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, जुन्या काळी असे प्रश्न येत होते, आता बंद झाले ते. आता इतकं सिंपल आयोग विचारत नाही. तर कलम 113 मध्ये अनुदानाच्या मागण्या असतात, 114 मध्ये विनियोजन विधेयक असतात, 265 नुसार कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणताही कर लावला जाणार नाही. हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. जे अर्थसंकल्पाला वेळ लागतो ना मंजूर व्हायला वगैरे, 2 महिने मध्ये द्यावं लागतात, ते ह्या कलमासाठी द्यावं लागतात. नंतर 116 मध्ये लेखानुदान असतं आणि 110 मध्ये धन विधेयक, जे की 109 मध्ये त्याची व्याख्या देण्यात आलेली. हे बेसिक माहिती आहे, जी की तुमच्या पॉलिटीमध्ये तुम्हाला पाठ असेल. सगळे कलम इथे दिलेले आहेत. हे बेसिक माहिती झाली. आता डिटेलमध्ये बघूया एक एक पॉइंट्स. अर्थसंकल्पाचा मागचा इतिहास आतापर्यंतचा, जो की आयोग नेहमी विचारत असतात. जरी हा इतिहास असला तरी तो करंट मध्ये आयोग सारखा विचारत राहतात. बघूया. जानेवारीत अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होतं. नंतर 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. तारीख व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर 1 एप्रिल पासून हा आर्थिक वर्ष सुरू होतंय. म्हणजे हा अर्थसंकल्प जो मांडलाय ना, तो 1 फेब्रुवारीला जरी मांडला तर तो अप्लाय होतो 1 एप्रिल पासून त्या पुढच्या वर्षासाठी. नंतर 31 जानेवारीला आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला जातो. 1 फेब्रुवारीच्या आधी 31 जानेवारी बरोबर. एक आधी आर्थिक पाहणी अहवाल येतो, नंतर अर्थसंकल्प सादर होतो. नंतर फेब्रुवारी आणि मार्च, आता राहिलेत मध्ये 2 महिने. कारण तुम्ही अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडलाय, त्याचा अप्लाय झालाय 1 एप्रिलला. मग मधले 2 महिने काय आहेत? तर मधले 2 महिने जे कलम 265 आहे ना, कायद्यानुसार, म्हणजे कायद्याची मान्यता असल्याशिवाय कोणताही खर्च करता येत नाही. तर ती मान्यता घेण्यासाठी, एक कायदेशीर प्रक्रियेला मान्यता देण्यासाठी ते 2 महिने राखीव असतात. भारताचा पहिला अर्थसंकल्प, आता हे झाले बेसिक माहिती, की हे पॉईंट आहेत ऑलरेडी, तुम्हाला ते पाठ आहे. आता बेसिक माहिती. भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 जेम्स विल्सन यांनी मांडलेला आहे. 1860, 1960 नाही, 1860. व्यवस्थित लक्षात ठेवा. आतापर्यंत इतिहासामध्ये याच्यावर प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता 26 नोव्हेंबर 1947 ला R.K. षण्मुख चेट्टी यांनी. हा पण पॉईंट महत्वाचा आहे. गणराज्य भारताचा पहिला अर्थसंकल्प, आता हा भारताचा पहिला होता बरं, भारताचा, हा स्वतंत्र भारताचा आहे आणि हा गणराज्य भारताचा आहे. तिन्हीमध्ये डिफरन्स हा आहे की इथं इंग्रज शासन होतं, इथं इंग्रज सोडून गेले होते, पण लोकांचं राज्य अजून आलं नव्हतं. इथं लोकांचं राज्य आलं होतं, म्हणजे लोकशाही प्रस्थापित झाली होती. तर तो पहिला अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी 1950 ला जॉन मता यांनी मांडलेला आहे. म्हणजे तिन्ही पॉईंट पहिले आहेत. आणि जिथं पहिला शब्द आला तिथं आपला आयोग आला, हे तुम्हाला पक्क माहिती आहे. ठीक आहे. ह्याच्यावर आतापर्यंत बरेच प्रश्न आलेले आहेत, सगळे पहिले शब्द. आणि जिथं तुम्हाला इथं रेड, निळं वगैरे, हिरवं वगैरे दिसते ना, तो पॉईंट म्हणजे आयोगाचे आलेले ऑलरेडी प्रश्न आहेत आणि तिथंच आयोग परत येणार आहे. पहिला सार्वत्रिक निवडणुकीनंतरचा अर्थसंकल्प 23 मे 1952 ला C.D. देशमुख. आता तुम्ही म्हणाल, आता हे चौथं कुठून आलं? हे पण पहिलंच कसं काय? इथं इंग्रज, इथं आपलं भारत स्वातंत्र्य, इथं लोकशाही, आणि मग इथं काय? तर ही निवडणुका झाल्यानंतरचा पहिला होता. हा फक्त मांडला म्हणून मांडला, त्यावेळेस निवडणुका वगैरे झाल्या नव्हत्या, फक्त मंत्रिमंडळ गठन वगैरे केलं होतं. मग ते पहिले अर्थमंत्री जॉन मते त्यांनी मग तो मांडला होता. निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये C.D. देशमुख यांना नंतर म्हणजे काय म्हणतात त्याला, अर्थमंत्री म्हणून नेमण्यात आलं. मग त्यांनी तो अर्थसंकल्प मांडलेला आहे. ब्लॅक बजेट 1973-74 550 करोड रुपये तूट होती. यशवंतराव चव्हाण यांनी पहिल्यांदा मांडलं होतं. सर्वाधिक वेळा 10 वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री मोरारजी देसाई. 8 वेळा त्यांनी पूर्ण अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि 2 वेळेस अंतरिम मांडलेला आहे. हे पण आयोगाचं विचारून झालेलं आहे. भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होत्या इंदिरा गांधी, ज्या की स्वतः पंतप्रधान पण होत्या. सलग 9 वेळा अर्थसंकल्प सादर करणारी व्यक्ती आहे निर्मला सीतारामन. ह्यांच्यानंतर किती? 9 ना, ह्यांच्यानंतर 10च्या नंतर 9. आणि पी चिदंबरम यांनी 9 वेळा भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांच्या विक्रमाशी निर्मला सीतारामन यांनी बरोबरी केली आहे. आता त्यांना पुढच्या वर्षी आपण ते विक्रम तोडतील, मोरारजी देसाई यांचा. त्याच्या पुढच्या वर्षी नवीन विक्रम प्रस्थापित होईल. तोपर्यंत त्या राहणार आहेत अर्थसंकल्प याच्या पदावर. आतापर्यंत ज्यांनी सगळ्यात जास्त बजेट मांडलेत, आता हे हिंदी आहे, टाइम्स न्यूज नवभारतची, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे किंवा कोणी किती मांडलंय काय. आतापर्यंत स्वतंत्र भारतामध्ये म्हणजे वार्षिक बजेट 73 मांडण्यात आलेत, अंतरिम बजेट 14 मांडलेत आणि स्पेशल बजेट 4 मांडण्यात आलेले आहेत. हे एक आकडा इकडे एक्स्ट्रा होता, इकडे पॉईंट घ्यायचा राहिला होता. तर झाली बेसिक माहिती, बेसिक अर्थसंकल्पाचा मागचा इतिहास आतापर्यंत झालेला. आणि हा इतिहास सारखा आयोग विचारत राहतं. आता ह्याच्यामध्ये अजून थोडासा आहे, बघूया. थोडासा इतिहास अजून राहिलाय. भारताच्या पहिल्या महिला पूर्ण वेळ अर्थमंत्री ठरलेल्या आहेत निर्मला सीतारामन. कारण जे आतापर्यंत पहिल्या अर्थमंत्री इंदिरा गांधी आपण पाहिल्या, तर त्या भारताच्या पंतप्रधान होत्या.
पण इथं स्वतंत्र कार्यभार यांना देण्यात आलेला आहे. सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण 2020-21 मध्ये निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये. किती? 2 तास 42 मिनिटं. महत्वाचं आहे. आजवरचा सर्वात कमी शब्दाचा अर्थसंकल्प H.M. पटेल यांनी 1977 मध्ये मांडला होता. फक्त 800 शब्दामध्ये त्यांनी पूर्ण अर्थसंकल्प मांडला होता. आता हे झाली बेसिक माहिती मागची. अजून एखादा लेटेस्ट मध्ये सांगतो. 2021 ला सीतारामन यांनी सुटकेस ऐवजी लाल रंगाच्या वही खाते बजेटमध्ये घेऊन आल्या होत्या. त्या सुटकेसची सुटका 2021. नंतर 2021 मध्येच पहिल्यांदाच पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. पहिल्यांदा शब्द आला, आपला आयोग आला. अर्थसंकल्प सादर करणारे 3 पंतप्रधान, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी. ओके, हे पंतप्रधान पण लक्षात ठेवा. अर्थसंकल्पाच्या बाबतचे काही नवीन बदल आहेत की जे कधी झाले हे पण आयोग तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये विचारू शकतो. अर्थसंकल्पाचा एखादा प्रश्न असेल ना तर त्याच्यामध्ये 1 किंवा 2 शब्द जे वाक्य आहेत ते पाठीमागच्या इतिहासावर अवलंबून असतात किंवा पॉलिटी मधले जे कलम वगैरे असतात त्याच्यावर असतात आणि 2 आपल्या लेटेस्ट मधले असतात. तर बघूया, 2017 पासून 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झालेली आहे, लक्षात ठेवणे. नंतर 2017 ला रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्र मांडण्यात आलेला आहे, मांडण्यास बंद करण्यात आलेलं आहे. हा जुना आहे तरी म्हटलं कसं उलट झालं. 17 पासून रेल्वे अर्थसंकल्प बंद 1 फेब्रुवारी. नंतर 1924 मध्ये रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्र मांडण्यास सुरुवात झाली होती. 24 पण लक्षात ठेवायचं आहे. सर चार्ल्स इनिस यांनी पहिला स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर केला होता. सर चार्ल्स इनिस. जॉन मथाई, स्वतंत्र भारताचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प मांडणारी व्यक्ती. जॉन मथाई यांनी अर्थमंत्री म्हणून 2 मुख्य अर्थसंकल्प सादर केले होते आणि 2000 पासून अर्थसंकल्प 11 वाजता सादर करण्यात येतोय. आपण इंग्लंडची म्हणजे अर्थसंकल्पाची पद्धत उचललेली, त्यांचं जसं बजेट होतं तसं. मग तिथं सकाळी 11 वाजता मांडण्यात होतं. मग आपला टाइम काय? मग आपला 5 वाजता मांडण्यात येत होता. तर मग ती पद्धत कधी बदलली? तर 2000 साली ती बदललेली. त्याच्या आधी 5 वाजता अर्थसंकल्प सादर होत होता. आतापर्यंत ज्यांनी बजेटमध्ये मांडलेत ना, जवाहरलाल नेहरू यांनी 1958 ला बजेट मांडलेलं आहे, इंदिरा गांधी यांनी 1970 ला आणि राजीव गांधी यांनी 1987 ला. आयोग इयर पण विचारू शकते, कारण आयोगाचा असा पॅटर्न फिक्स नाहीये की ते काय विचारतील काय नाही. पण आपल्या अभ्यासावर पण काही मर्यादा असतात, त्याच्यामुळे थोडं मर्यादेमध्ये थोडं पाठ केलेलं बरं असतं. कारण पेपर सेटरचा माइंड कुठं चेंज होईल आणि ते काय विचारतील याचा भरोसा नाही. निर्मला सीतारामन आणि आतापर्यंतचा अर्थसंकल्प, आता यांच्या बाबतचं पाठीमागचं काही गोष्टी आहेत. म्हणजे आतापर्यंत त्यांनी 9 अर्थसंकल्प मांडले, ते वेगवेगळ्या 9 साड्यामध्ये मांडलेत. मग त्या साड्यांचं वैशिष्ट्य काय होतं? हा न्यूज मध्ये चर्चेत आलेला मुद्दा सगळ्यात मोठा होता. म्हणजे अर्थसंकल्प राहिला का बाजूला आणि त्यांच्या साड्यांची चर्चा फार मोठी झाली होती त्यावेळेस. मग सगळ्या न्यूजपेपरमध्ये सगळं तेच होतं आणि जे काही न्यूजमध्ये येतं तेच आपल्या आयोगाच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसतं. त्याच्यामुळे हे पण असा एखादा प्रश्न आयोगामध्ये वाटल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, असा एखादा येऊ शकतो, अपेक्षा आहे. निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंतच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या वेळी परिधान केलेल्या साडी 9 साड्या. आता हे बघा इथं लिहिलेलं 9 बजेट 9 साड्या. अर्थमंत्र्यांचा स्वदेशी थाट आणि असलाच पाहिजे, तो स्वदेशी आहे. 2019-20 ला गुलाबी मंगलगिरी रेशीम साडी वापरली होती त्यांनी, आंध्र प्रदेशची. ओके, आता सगळी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवतो मी, मला फक्त एकदा वाचू द्या हे पॉईंट. पुढे साड्या डिटेलमध्ये दिलेल्या आहेत, फोटो सहित दिलेत. तुम्हाला आवडली तर बघा कोणती साडी, म्हणजे तुम्हाला घरी घ्यायची असेल तर. 2020-21 ला पिवळ्या रंगाची रेशीम साडी वापरली. 2021-22 मध्ये इकत डिझाईन केलेली तेलंगणातली साडी वापरली. नंतर 2022-23 ला ओडिशातील बोमकाई साडी वापरलेली. नंतर 2023-24 मध्ये कर्नाटकच्या धारवाडची लाल इरकल रेशमी साडी वापरली. 2024-25 मध्ये पश्चिम बंगालची काथा शिलाईची साडी वापरली. 2024-25 मध्ये मैसूर सिल्क साडी वापरली, जांभळी सोनेरी किनार. नंतर 2025-26 मध्ये बिहारची मधुबन पेंटिंग साडी वापरली. 26-27 मध्ये त्यांनी तामिळनाडूची कांजीवरम सिल्क साडी जांभळ्या रंगाची वापरलेली आहे. आता तुम्हाला डिटेलमध्ये फोटो सहित दाखवतो. आता आयोगाने जर असा डायरेक्ट प्रश्न विचारला कोणती साडी घातली होती काय, हे नॉर्मल प्रश्न झाला. पण आयोगाच्या पेपरसाठी डोकं असं चालत नाही, त्यांचं डोकं वेगळ्या पद्धतीने चालतं. ते काय करतील, ह्या ज्या साड्या त्यांनी आतापर्यंत परिधान केलेल्या त्यातल्या 4 साड्या उचलतील आणि 4 साड्याला इकडे राज्य देतील की ह्या साड्या आणि त्यांचं राज्य यांच्या जोड्या लावा. आयोग इथपर्यंत विचार करतोय. तुम्ही विचार करू नका की आयोग फक्त थोडाफार हे करेल. जेवढं तुमचं वय आहे ना आता सध्या तुम्ही अभ्यास करताना, त्याच्यापेक्षा 3 पट त्या पेपर सेटरचा प्रशासनातला अनुभव असतो. त्याला माहिती तुम्ही कुठपर्यंत जाणार आहे. त्याच्या परत ते आपल्या समोर 2 नाही 4 पावलं असतात ते. तर आता ते का वाचून दाखवलं मी तुम्हाला राज्य आणि त्यांच्या साड्या हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. यांच्या नावाने जरी नाही विचारला प्रश्न तर साड्याचा प्रश्न बेसिक लॉजिक मध्ये आयोग देऊ शकते. आता हे बघा, आता ह्याच्यापैकी तुम्हाला जी आवडेल ती साडी तुम्ही विकत घेऊ शकता, आईला घरी घेऊ शकता. ठीक आहे. 19 ला गुलाबी मंगलगिरी, नंतर 2020 ला पिवळी सिल्क साडी. मग त्यांचं राज्य नाही आहे इथं, काही काही ठिकाणी राज्य आहेत, काही काही ठिकाणी नाही आहेत. ओके, बघा तुम्हाला भारी कोणती वाटते. ठीक आहे, सगळे फोटो आहेत 9च्या 9 पण, वरती 4 खाली 5. पुढे बघूया
आर्थिक वर्ष, भाषणाचा कालावधी, विशेष नोंद. काहीतरी हटके न्यूज आहेत त्या बघायच्यात आपल्याला, कारण हे हटके आयोगाला ना असं बेसिक लागत नाही, त्याला काहीतरी हटकेच पाहिजे. म्हणजे नॉर्मल जमतच नाही. चहा पाहिजे ना, तो कडकच पाहिजे किंवा अद्रकचा पाहिजे किंवा गुलाबाचा पाहिजे, तर ते नॉर्मल काहीच विचारत नाही आयोग. 2019-20 मध्ये 137 मिनिटं त्यांनी भाषण केलंय. पहिल्या महिला पूर्णवेळ अर्थमंत्र्याचं पहिलं भाषण होतं. पहिल्या आणि महिला त्यातला पूर्णवेळ अर्थमंत्री. पहिल्या महिला हा शब्द आयोगाचा कीवर्ड आहे, सगळ्यात फेवरेट आहे. पाठीमागचे तुम्ही पेपर काढा, त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न हे पहिल्या शब्दाच्या अवतीभोवती असतात. आज पण तोच पॅटर्न आयोग फॉलो करते. 2020-21 162 मिनिटं भारतीय इतिहासातील सर्वात लांब भाषण होतं. म्हणजे हे 137 आणि 162 दोन्ही पाठ करायचे आहेत. त्यांचं पहिलं भाषण आयोग विचारू शकतं, दुसरंही विचारू शकतं. 2021-22 110 मिनिटं पहिला पेपरलेस डिजिटल अर्थसंकल्प होता. नंतर 2022-23 92 मिनिटं. 87 गरज नाही तुम्हाला. 24-25 सर्वात छोटा. 24-25 अंतरिम अर्थसंकल्प होता. 58 मिनिटं त्यांनी भाषण केलं, सर्वात छोटे भाषण होतं आतापर्यंत त्यांचं. बिहारसाठी गरज नाही, हे ठीक आहे, खालचं वाचलं तर नाही. आता 2026-27 महत्वाचं आहे. 85 मिनिटं भाषण केलं. सलग 9 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. 85 मिनिटं. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 पाठ करायचे, 4 पाठ करायचे. एक तर पहिला, हे दुसरा आणि हे सगळ्यात छोटं एक भाषण आणि आत्ताच एक लेटेस्ट मधलं. हे 4 पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. मधले जरी सोडून दिले तरी चालतं, तुम्ही काही एवढं करायची गरज नाहीये. पण आयोगाने विचारलं या 4 मध्ये तुम्हाला एखादा प्रश्न घेईल आयोग, आणि 4 मध्ये म्हणजे प्रश्नामध्ये ते एखादं स्टेटमेंट घेऊ शकता आयोग. आता हे सगळं डिटेलमध्ये इथं दिलंय, किती घंटे काय काय डिटेलमध्ये हिंदी मधले न्यूज आहेत, हे जिकडे आपल्या मराठीमध्ये. अर्थसंकल्पातील 3 कर्तव्य. आता 3 कर्तव्य आयोग अर्थसंकल्पामध्ये एकदम साध्या भाषेमध्ये दिलते. मी त्यांचे डिटेलमध्ये विश्लेषण केलेले ते घेतले. पहिलं कर्तव्य आर्थिक विकास आणि लवचिकता. त्याच्यामध्ये त्यांनी बरेच पॉईंट एकत्र केलेले आहेत की काय काय करायचंय आपल्याला. अर्थसंकल्प म्हणजे काय असतो की सरकारने ठरवलेलं असतं 1 वर्षामध्ये आपल्याकडे जेवढा पैसा येतोय, मग तो पैसा कुठं आणि किती खर्च करायचा ह्याचा पूर्ण हिशोब म्हणजे अर्थसंकल्प असतो. म्हणजे इथं फक्त घोषणा असतात की आपल्याला एवढं करायचंय, आपण ह्यांना एवढं देऊ, ठीक आहे, तसं आहे. तर आता ह्यांनी सांगितलं पहिल्या कर्तव्यामध्ये की आर्थिक विकास आणि लवचिकता साध्य करायची. कशी करायची? तर उत्पादन आणि उत्पादकता क्षेत्रामध्ये प्रगत क्षेत्रात उत्पादन वाढवणे, भांडवली वस्तूंना बळकटी आणि वस्त्रोद्योगासाठी एक एकात्मिक कार्यक्रम. औद्योगिक पुनर्जीवन, 200 जुन्या औद्योगिक क्षेत्रांचे पुनर्जीवन करण्याची योजना आहे. एमएसएमई पाठिंबा, चॅम्पियन एमएससी तयार करणे आणि टायर 1 टायर 3 शहरांना कॉर्पोरेट मित्र समूह स्थापन करणे. महत्वाचा पॉईंट आहे. नंतर पायाभूत सुविधामध्ये डंकुनी ते सुरत समर्पित फ्रेट कॉरिडॉरची निर्मिती. आता सरासरी तुम्हाला पंतप्रधान किंवा महत्वाचे मंत्री जर ज्या राज्यातले असतील तिथं थोड्या योजना थोड्या जास्त दिसतात, असं पहिल्यापासूनच आहे, असं विशेष काही नाही त्याच्यामध्ये. ऊर्जा सुरक्षा, CCUS तंत्रज्ञानासाठी 5 वर्षात 20,000 कोटी रुपये खर्च करायचा आहे. हाय स्पीड रेल्वे मुंबई पुणे हे 7 कॉरिडॉर विकसित करायचे. ते डिटेलमध्ये आपल्याला पुढे पाहायचे. फक्त वैशिष्ट्यामध्ये मी फक्त एक झलक घेतली आहे, डिटेलमध्ये पुढे पाहायचेत आपल्याला. हे पहिलं कर्तव्य लक्षात ठेवा, आर्थिक विकास आणि लवचिकता. दुसरं कर्तव्य लोकसहभाग आणि सक्षमीकरण. त्या अंतर्गत विविध टार्गेट्स आहेत, हे डिटेलमध्ये पुढे पाहायचे. फक्त इथं ऑनलाईन मध्ये आणून ठेवलेत मी. फक्त तुम्ही वरच्या कर्तव्याचं नाव लक्षात ठेवा, लोकसहभाग आणि सक्षमीकरण. तिसरं कर्तव्य संसाधने आणि संधींचे वितरण. त्याच्यामध्ये कृषी, चंदन, कोको, काजू, नारळ यासारख्या उच्च मूल्य पिकांना प्रोत्साहन. आणि ह्याच्यामध्ये काय झालंय, नारळ उत्पादनामध्ये भारत 1 नंबरला आलाय या वर्षी. हा एक पॉईंट महत्वाचा आहे. तुम्हाला वाटतं मार्च महिन्यामध्ये आपण तो घेतलेला आहे, कव्हर केलेला आहे. मानसिक आरोग्य, उत्तर भारतात निमहांस 2 ची स्थापना करण्यात येईल. ईशान्य भारत 5 पर्यटन केंद्र, 4,000 बस आणि बौद्ध सर्किट विकासासाठी तरतूद करण्यात आलेली. विकसित भारत संकल्पने सिद्धी हे त्याचं टॅगलाईन होतं. असो, हे 3 दिले तुम्हाला वैशिष्ट्य असे. आर्थिक वाढीला चालना देणे, गुंतवणूक, उद्योग आणि रोजगार निर्मिती अधिक मजबूत करणे, हे पण शॉर्ट मध्ये गेलेले थोडेसे. 3 कर्तव्य लक्षात ठेवणे. अर्थसंकल्पाचा लेखाजोखा 2026-27 प्राप्ती आणि खर्च. हाच आता जो पॉईंट सांगितला तुम्हाला मी, की हे नेमकं असतंय काय, तर काहीच नाही. सरकारला जेवढा पैसा गोळा होतो आणि तो खर्चायचा कसा एका वर्षामध्ये, त्याचा लेखाजोखा असतो. तर एकूण प्राप्ती रिसिप्ट. आता जसं तुम्हाला महिन्याच्या शेवटी 10,000 10,000ने भागत नसाल, आता महागाई वाढली, पुण्यामध्ये राहतात तर 15,000 रुपये येत आहेत. तर मग 15,000 पैकी आपले मेसला किती जाणार, खाण्यापिण्याला किती, मेस, रूम, रिडिंग, नंतर एखादा क्लास, नोट्स, पुस्तकं, ह्याला किती खर्च होतो ते आपण मांडतो बजेट. तसंच आता ह्यांचं पण बजेट आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यात शेवटी आपलं बजेट कोलमडतं, तो भाग वेगळा आहे. पण ह्यांचं कोलमडत नाही, हे कर्ज घेऊ शकतात आणि नवीन पैसा पण छापू शकतात. एकूण प्राप्ती 53,27,000 होतं, कधी कधी असं 53,47,315 कोटी रुपये हे प्राप्त होणार आहेत सरकारला. महसुली प्राप्ती त्याच्यामध्ये आता डिवायडेशन केलं त्यांनी. महसुली प्राप्ती आहे 35,33,150 कोटी रुपये आणि कर महसूल त्याच्यापैकी 28,66,200 कोटी रुपये. तर करविरहित महसूल असणार आहे 6,66,288. म्हणजे तुम्ही हे दोनचं बेरीज इथे हे करू शकता, हे 3ची बेरीज.
महसुली, कर महसूल, कर वितरित महसूल हे दोन्ही एकत्रित हे 35चं डिवायडेशन केलेलं आहे. या 35चे हे खालचे दोन पार्ट आहेत. हे झाले एकूण महसुली प्राप्ती. नंतर भांडवली प्राप्ती कॅपिटल रेव्हेन्यू, त्याच्यामध्ये 18,14,165 कोटी रुपये. तर कर्ज उभारणी आणि इतर दायित्व असणार आहेत. आता हे झालं फक्त भांडवली प्राप्तीचे एकूण अमाऊंट. त्याचं डिवायडेशन असे की कर्ज उभारणी आणि इतर दायित्वामध्ये 16,95,768 कोटी रुपये येतील. म्हणजे कर्ज घ्यायचंय तुम्हाला दुसऱ्याकडून कुठून तरी, आणि इतर दायित्व पण घ्यायचे. दायित्व म्हणजे काय, बॉन्ड्स वगैरे घ्यायचे, जनतेकडून कर्ज घ्यायचं, त्याला बॉन्ड द्यायचे, त्याच्या बदल्यात पैसा घ्यायचा, ते म्हणतात कर्ज. म्हणजे सरकारनेच ठरवलंय की आम्हाला 16,95,000 म्हणजे जवळपास 17 लाख कोटी रुपये आम्हाला एका वर्षामध्ये कर्ज घ्यायचंय. त्यांनी आधीच टार्गेट ठेवले कर्ज घ्यायचंय. जसं की आपण आधी टार्गेट ठेवतो की ह्या महिन्याला काहीतरी खर्च आहे किंवा कधी परीक्षा आहे, कुठे बाहेर फिरायला जायचं, तर 1,000-2,000 एक्स्ट्रा लागणार आहेत आपल्याला. मग एखाद्या मित्राला उसने आधीच मागून ठेवायचे किंवा मग घरी पण सांगायचं की असा एक्स्ट्रा खर्च वाढलाय, आम्हाला थोडंसं एक्स्ट्रा मदत पाहिजे. ते कर्ज उभारणीतून सरकार ते उभारतात. कर्ज वसुली हे महत्वाचं आहे. कर्ज वसुली पण झाली पाहिजे. आपण कोणाला जर उसने पैसे दिलेले असतील आपले चुकून ठेवलेले, ते 38,397 कोटी. कर्ज काढायचं 17 लाख कोटी, 17 लाख कोटी, आणि उसने दिलेले पैसे किती आहेत आपले कर्ज वसुली 38,368, म्हणजे फारच कमी आहे. आपल्यासारखं सेम सरकार आहे. आणि सरकारच्या बाबत एक लक्षात ठेवा, सरकारवर किंवा कोणत्याही मग ग्रामीण भागापासून तर केंद्र स्तरापर्यंत तर लोकशाहीचा एक नियम आहे की लोकांना लोकांच्या लायकीप्रमाणे सरकार भेटतं. जे सरकारला आपण नाव ठेवतो ना, ती लायकी आपल्यात प्रदर्शित होत असते. त्याच्यामुळे असं कधी नाव ठेवताना स्वतःकडे पण बघत चला की आपण काय करतोय. राजकोषीय तूट, फिस्कल डिफिसिट जीडीपीच्या 4.3% राहण्याचा अंदाज आहे. सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. आयोगाने जर विचारलं तुम्हाला तर हे विचारू शकता आयोग. आता इथे बघू शकता एकूण जमा, नंतर एकूण खर्च, भांडवली खर्च, असं पहिलं आयोग डिवायडेशन करून विचारत होतं. आता त्या आयोगाने बंद करून टाकले, तरी पण हा खर्च दरवर्षी येतोच. आता ह्याच्यामध्ये दिलेलं आता जे बघितलं फिस्कल स्कोअर्ड, आतापर्यंत किती रुपये आले, किती टक्के ठेवायचे, काय नाही, सगळ्यात याच्यानंतरचा महत्वाचा पॉईंट आहे की एकूण जीडीपी ना जो भारताचा, त्याच्या आता कर्ज किती आहे, तर भारतामध्ये कर्ज झालंय 55.6%. म्हणजे जेवढं भारताचं उत्पन्न आहे ना, त्याच्या 55.6% कर्ज आहे भारतावर. आता हा रेशिओ आपल्याला थोडा कमी करायचा, तो पुढे सांगतो तुम्हाला. आतापर्यंत जेवढा खर्च मी तुम्हाला समजून सांगितला ना, तो फक्त इथं चार्टमध्ये आणलाय, बाकी काही नाही केलं. आणि तो पॉईंट एक एक्स्ट्रा आहे, तो पॉईंट पुढे येणारच आहे. आता इथं बघू शकता तुम्ही की दीर्घकालीन उद्दिष्ट काय ठेवलं त्यांनी, 2030-31 पर्यंत कर्ज ते जीडीपी स्तर 50.1 पर्यंत खाली आणायचा आहे. किती येतो, 55.6%. ह्याच्याहून त्याला खाली इकडे वाढायचंय खाली. ठीक आहे, हा एक पॉईंट होता. आता जीडीपीची वाढ, तर वास्तविक जीडीपीची वाढ अंदाज आहे 7.4%. हा अंदाज आहे बरं, राहील. आता पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत, आखातामध्ये युद्ध चालू आहे. आखात म्हणजे इराणचं युद्ध चालू आहे, इस्रायल अमेरिकेचं. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झालाय. जरा अवघड आहे 7.4 घटना, पण त्यांनी अंदाज दिलाय फेब्रुवारी महिन्यामध्ये, बघूया. नाममात्र नॉमिनल जीडीपी वाढीचा अंदाज आहे 10%. ठीक आहे, हा रिअल आहे, वास्तविक म्हणजे रिअल जीडीपी. वित्तीय तूट, फिस्कल डिफिसिट किती राहील, हा पण महत्वाचा पॉईंट आहे. आर्थिक वर्ष 2026-27 साठी अंदाजे 4.3% राहील, आणि आर्थिक वर्ष 2025-26 साठी सुधारित अंदाज दिला त्यांनी 4.4 आहे. आता तुम्ही म्हणाले 25-26 इथं दिलंय, 26-27 असं दिलंय, हा पुढचा आहे आणि हा पाठीमागचा आहे. अजून पाठीमागची पूर्ण आकडेवारी आलेली नाहीये. ज्यावेळेस ती येईल ती मग कन्फर्म सांगतात ते की इतकं झालेलं आहे. पण आता सध्या त्यांनी 4.4 असा गृहीत धरलेला आहे, आणि पुढचा सांगितलं त्यांनी 4.3 पर्यंत आम्हाला आणायचं आहे, कंट्रोलमध्ये घ्यायचा आहे. भांडवली खर्च, कॅपेक्स, केंद्र सरकारचा प्रभावी भांडवली खर्च 17.15 लाख कोटी रुपये असणार आहे, जीडीपीच्या 4.4%. हे भांडवली खर्च आहे ना, हा फायद्याचा असतो अर्थव्यवस्थेच्या, म्हणजे वाढीसाठी एक प्रोत्साहनात्मक गोष्ट असते. तो वायफळ खर्च नसतो. ठीक आहे, एखाद्या योजनेवर वगैरे खर्च केल्यावरती त्यातला एवढा रिटर्न भेटत नाही सरकारला, पण भांडवली खर्चावर जर काही केला ना खर्च, तो भांडवल असतं शेवटी. आता तुमच्यावर जो खर्च करतायत घरचे, तो भांडवलीच खर्च आहे घरच्यांचा, कारण तुम्ही उद्या नोकरी लागणार, चांगला पैसा कमवणार, मग आपलं घर अजून सुधारणार, तर तो भांडवली खर्च झाला. आता तुम्ही इथं हिंडताय, कुठतरी बाहेर फिरायला जाताय, तो इतरत्र खर्च आहे. ठीक आहे, तो पण फायद्याचाच आहे म्हणा, कारण सारखा अभ्यास करून पागल व्हायची कंडिशन येते. त्यामुळे थोडंफार बाहेर हिंडलं पण पाहिजे, थोडाफार पैसा तिकडे गेला तरी काय अडचण नाही. आणि जरी कधी टेन्शन आलं, काय आलं, तर एक प्रवास करून यायचा गावाकडे किंवा कुठेतरी बाहेर, फ्रेश होतो माणूस, तो पण भांडवलीमध्येच मोडण्यात येईल. भारताची आर्थिक गती आणि विकास परिणाम 7 अंदाजित विकास दर, वित्तीय तूट 4.3. जेवढे शब्द इथे मी लाल निळे केलेले आहेत ना, ते समजून जायचं, ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत आणि त्याचाच प्रश्न येणार आहे. आता इथपर्यंत झाली बेसिक माहिती. आता बघूया रुपया कसा येणार. आता अर्थसंकल्प म्हणजेच काय असतं, सरकारचं येणं जाणं, या वर्षात किती येणार आहे, किती जाणार आहे, पण नेमकं कुठून येणार आहे हे तर बघावं लागेल ना, कुठून येणार आहे, कुठं जायचं आहे आपल्याला. आता बघूया आपण कुठून येणार आहे. म्हणजे आधी पैसे आले पाहिजे, आपण नंतर खर्च करू, पण आपलं टार्गेट उलट असतं, आधीच खर्चून टाकायचे, उसने घ्यायचे, मग परत ते खड्डे बुजत राहायचं. आता बघूया सरकारचं कर्ज आणि इतर दायित्व 24% येणार आहेत. म्हणजे सरकारने ठरवलं की आपल्याला 24% कर्जच घ्यायचं पूर्ण वर्षाचं. नंतर प्राप्ती कर, इन्कम टॅक्स आहे 21%. ओके, त्याच्यामध्ये मी येत नाही कारण इन्कमच नाही आपल्याला एवढं. कॉर्पोरेशन कर आहे 18%.
हा पहिले जास्त होता, आता तो कमी करण्यात आलाय. नंतर जीएसटी आणि इतर कर आहे तो आहे 15%. लक्षात ठेवा, ही आकडेवारी लाल केली याचा अर्थ काहीतरी आहे त्याच्यामध्ये. करेत्तर प्राप्ती आहे नॉन टॅक्स रेव्हेन्यू 10%. केंद्रीय उत्पादन शुल्क आहे, युनियन एक्साइज ड्युटीज 6%. नंतर सीमा शुल्क आहे 4% आणि बिगर कर्ज भांडवली प्राप्ती आहे 2%, जे आपण कोणाला उसने वगैरे दिले असेल ना ते. आता याचं डिवायडेशन एवढं आहे, एवढं आयोग खोलात जात आहे का? तर राज्यसभा मेन्सला इथपर्यंत गेलेलं आहे. आता राज्यसभा मेन्स गेली आणि तोच पॅटर्न आता आयोगाने कंबाईन ग्रुप बी मध्ये आणलाय. म्हणजे आतापर्यंत आयोग ऑब्जेक्टिव्हची टॉपची परीक्षा होती राज्यसेवा, त्याच्यामध्ये प्रश्नाची लेवल अलग असायची. कंबाईन बी मध्ये वेगळी होती आणि सी मध्ये वेगळी होती. आता आयोगाची वरची राज्यसेवा संपली किंवा ते पॅटर्न चेंज झालाय. तर आता आयोगाने काय केलंय, राज्यसेवेचाच पॅटर्न कंबाईन बी मेन्सला सेट केलाय आणि नंतर मग बी मेन्सचा सी मेन्सला सेट केला आणि तो जो सी मेन्सला पहिला होता पॅटर्न तो आता त्यांनी सरळ सेवेकडे नेलाय. कारण 2026 मध्ये सर्व सरळ सेवा एक्झाम एमपीसी कडे येणार आहेत. ठीक आहे, मग त्याच्या पहिलं आपलं ग्रुप सीची जी तयारी करतात किंवा ग्रुप सीचे जे प्रश्नपत्रिका आहेत ना, त्याच लेवलच्या तुम्हाला सरळ सेवेमध्ये प्रश्न दिसतील आता. ठीक आहे, आता हे प्राप्ती वगैरे सगळं इथे दिलंय तुम्हाला डिटेलमध्ये, फोटो सहित दिलंय. हे सकाळ मला वाटतं सकाळचाच पेपर, लोकमतचा पेपर आहे, तेच आपल्या इकडे डिटेलमध्ये आपण घेतलेलं आहे. आयोग विचारतं का? तर सरासरी प्रश्न कमी झालेत, पण आयोगाचा काय भरोसा नाही, ते कुठं पण काही पण विचारू शकतात. कारण ही स्पर्धा परीक्षा आहे, हे काय 10वी-12वीचं पेपर नाहीये की हा एवढा सिलेबस आहे, एवढा डाटा आहे आणि त्यातून प्रश्न येणार, असं नाहीये. ही स्पर्धा परीक्षा आहे, इथं काही पण येऊ शकतं आणि काही पण नाही येऊ शकत. म्हणजे एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. रुपये कसा खर्च होणार आहे? आता खर्च बघूया. कर आणि शुल्कात राज्यांचा वाटा 22%. आता जे घेतलंय ना तुम्ही राज्याकडून, जे आपले कर वगैरे टॅक्स वगैरे रिफॉर्म केलं, त्याच्यामध्ये राज्याचा पण वाटा असतो, त्या राज्याला वापस द्यावा लागेल ना. हे केंद्राचा अर्थसंकल्प पाहतो आपण, मग करातला वाटा 22% त्यांना वापस द्यायचा आहे. व्याज देयके, आता तुम्ही जे व्याज घेतलंय ह्या वर्षीचं 17,000 कोटीचं, 17 लाख कोटींचं, तर ते वापस त्याच्यावरचा इंटरेस्ट, त्याच्यावरचं व्याज द्यायचं 20%. नंतर म्हणजे एकूण 1 रुपया जर असेल त्यातला 20% तर फक्त व्याजावर खर्च करते सरकार. नंतर आणि असं नका गृहीत धरू की ते व्याज वाईट असते, ते व्याज पण कधी कधी चांगलं असतं. कसं, जर दुसऱ्या देशात जात नसेल, परकीय देशामध्ये, तर ते व्याज आपल्या देशातल्या देशात राहत असेल तर ते फायद्याचं आहे अर्थव्यवस्थेसाठी. म्हणजे सरकारने बॉन्ड्स आणलेत आणि तुम्हाला बॉन्ड दिले तर सांगितले की द्या आम्हाला थोडेसे पैसे का उसने कर्जाने, म्हणजे सरकार पण कर्ज घेतं आणि आपल्या सर्वसामान्य जनतेकडून घेतं. म्हणजे तुम्ही सरकारचे सावकार होऊ शकता जर ते बॉन्ड्स वगैरे तुम्ही खरेदी केला आणि हा पैसा तुम्हाला भेटतो सरकारतर्फे, मग तुम्ही तो कुठतरी आणि परत काहीतरी खरेदी करता किंवा काही करता, खर्च उडून टाकता, तर ते फायद्याचं पण असतं कधी कधी. केंद्रीय क्षेत्र योजना, संरक्षण आणि अनुदानावरील भांडवली खर्च वगळून 17% असणार आहे. केंद्रीय क्षेत्र योजना म्हणजे काय? केंद्राची योजना. नंतर संरक्षण डिफेन्स क्षेत्र 11%, हे महत्वाचं पॉईंट आहे. सध्या युद्ध चालू आहे, हा पॉईंट तुम्हाला विचारू शकते. केंद्र पुरस्कृत योजना आहेत, सेंट्रल स्पॉन्सर्ड, पूर्णपणे 8% असणार त्याचा एकूण खर्च. 1 रुपयापैकी 8 पैसे मग त्याच्यावर जातील. वित्त आयोगाकडून मिळणारे वाटप आहे 60%. वित्त आयोगाने सांगितलं ना द्यायचं, मग किती ते 7 पैसे. म्हणजे वित्त आयोगाने ज्या सूचना दिलेल्या असतात 280 कलमानुसार, मग ते सरकार मान्य करतं, मग त्यानुसार ते खर्च डिवायडेशन करते. इतर खर्च 6%, प्रमुख अनुदाने 6%, नागरी निवृत्ती वेतन 2%. तुम्हाला सगळे घरचे काम म्हणतात की सरकारी नोकरी पाहिजे, ते ह्यासाठी म्हणतात की तुम्ही रिटायर जरी झाले तरी तुम्हाला पेमेंट चालू असतं, ते 2% पेमेंट चालवणार. तर बघा रुपया कसा जाणार आहे, फोटो सहित डिटेलमध्ये टाकले. सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मिनिमम सगळ्यात जास्त 1-2 तरी लक्षात ठेवा, जर हुकून चुकून एखादा प्रश्न आला तर आयोग तिथं विचारू शकतो. आता बघूया नवीन कर प्रणाली. आतापर्यंतचे प्रीला सगळ्यात जास्त प्रश्न जर कुठं असतील तर त्या कर प्रणालीवर आहेत. जे सगळे सीए लोक किंवा जे अर्थसंकल्प तुम्ही बघताय ते ह्यासाठीच बघतात सगळे. म्हणजे त्या दिवशी सगळं अख्खं जग, म्हणजे पूर्ण भारत याच्यावर लक्ष ठेवू नये की किती वाढलाय किती कमी झालाय. तर आता नवीन कर प्रणालीमध्ये 2 टप्प्यात आहे, एक तर फिक्स इन्कम आणि एक तर मग नॉर्मल इन्कम. आता फिक्स वाल्याचं नंतर सांगतो, आता नॉर्मल बघूया. 0 ते 4 लाखापर्यंत 0 रुपये असणार तुम्हाला. जर तुमचं इन्कम, आता एक गृहीत धरू आपण, हे किती आहे 30%, 24 लाखाच्या वर तुमचं इन्कम एक 100 लाख रुपये, 100 लाख म्हणजे किती 1 कोटी रुपये, पण मुद्दा मी 100 लाख लिहितोय. जर 100 लाख रुपये तुमचं इन्कम आहे तर त्यांनी सांगितलंय 0 ते 4 लाखापर्यंत 0%, म्हणजे ह्याच्यातून 4 लाख तुमचे मायनस करा, मग खाली किती राहिले 96. ठीक आहे, 96 राहिले. आता मग या 96 लाखाचं डिवायडेशन होणार, 4 लाख कटले बरं, 4 लाख गृहीत धरत नाही केंद्र सरकार. नंतर 4 लाख ते 8 लाख त्याच्यावर 5% तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. ओके, म्हणजे वर पुढचे जे 4 लाख आहेत ना, हे 5 ते 8 इथपर्यंत तुम्हाला 5% कर्ज 5% लागू होणार आहे. नंतर मग त्याच्यातून तसं मायनस करीत जा. आता हे आम्ही बीकॉमला होतो ना त्यावेळेस आम्हाला असे प्रश्न असायचे, म्हणजे एक्झामलाच तसे प्रश्न होते. तर ते बीकॉम नंतर एमकॉम ह्याच्यामध्ये डिवायडेशन आम्हाला व्यवस्थित करावं लागत होतं. ते आता कॅल्सीवर याच्यावर करायचं होतं आम्ही, एवढं काही गरज नाही तुम्हाला करायची. फक्त लक्षात ठेवा जे आपले 7 दर आहेत, 7 दर बघायचं. 0 ते 4 0, 4 ते 8 5%, 8 लाख ते 12 लाख 10%, 12 लाख ते 16 लाख 15%, 16 लाख ते 20 लाख 20%,
आणि 20 लाख ते 24 लाख रुपये जर तुमचं इन्कम असेल तर त्याच्यावर 25%, नंतर 24 लाखापेक्षा जास्त जर असेल तर तुमच्यावर 30% इन्कम लागू होईल. आणि त्या 30% इन्कम मध्ये 24 लाखापर्यंत जे आहे त्याच्यावर हे अप्लाय होणार आहे. अजून याला एक अपवाद आहे, सांगतो तुम्हाला पुढं. फक्त ही टक्के हे जे आहे ना, हे जोड्या लावामध्ये पण आयोगाने विचारलंय आणि किती ह्याचे टप्पे केलेत हे पण आयोगाने विचारलेलं आहे. इथं दोन्ही प्रश्न होतात. हे 7 रिझन फॉर चला 7. कर सवलत नवीन कर प्रणालीमध्ये 87A अंतर्गत 12 लाख वार्षिक उत्पन्नापर्यंत कोणतेही कर भरावा लागणार नाही. हे डिव्हायडेशन झालं इन्कम जास्त असणाऱ्यांचं. आता 12 जर तुमचं ॲक्युरेट 12 लाख इन्कम आहे, एक मिनिट फक्त, म्हणजे पूर्ण वर्षाचं इन्कम तुमचं 12 लाख रुपये, तर तुम्हाला कोणताच टॅक्स लागणार नाही. तुम्हाला हे करायची गरजच नाहीये. काय हे असे डिवायडेशन करायची गरजच नाही, तुम्हाला सगळीकडून सूट. पण जर 12 लाख 1 रुपये जरी इन्कम तुमचं आलं की मग ते 12 लाखाचं डिवायडेशन इथपर्यंत होणार. इथं 5%, इथं 10%, हे एवढं तुम्हाला द्यावा लागणार आहे. ओके. मानक वजावट पगारदार करदात्यांसाठी ही वजावट 75,000 वर कायम राखण्यात आलेली. मागच्या वर्षी पण म्हणजे 75,000 कशासाठी की बाबा तुमचं 12 लाखाच्या वर चाललंय, मग त्याच्यामध्ये काही तुमचे मुलांचं शिक्षण आहे किंवा ह्याचा खर्च आहे, मग तो त्याच्यातून वजावट करून तुम्ही 12 लाखाच्या आतमध्ये दाखवू शकता इन्कम. एकूण करमुक्त उत्पन्न पगारदार व्यक्तींसाठी मानक वजावट आणि रिबेट मिळून प्रभावी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 12.75 लाख इतकी आहे. म्हणजे ते 12 लाख रुपये आता मी दाखवलं तुम्हाला, त्याच्यामध्ये 75 तुमचं 75 एक्स्ट्रा जरी असलं तरी तुम्ही ते कमी करून दाखवू शकता. तुम्ही अधिकारी झालं तुम्हाला कळून जाईल. पण आयोगाने जे प्रश्न विचारलेत, एक तर त्याचे टप्पे किती आहेत आणि एक तर टक्केवारी किती, हे दोन्ही प्रश्न आयोगाचे विचारून झालेले आहेत. व्यवस्थित पाठ करून ठेवणे. भारताने अर्थसंकल्पातून केली या देशांवर मात. आता हे वेगळी न्यूज होती थोडीशी. भाषणाची आकडेवारी अर्थमंत्र्यांनी 84 मिनिटाच्या भाषणात टेरिफ 24 वेळा वापरला, निर्यात 26 वेळा वापरलाय आणि जागतिक हा शब्द 17 वेळा वापरलाय. या शब्दावर त्यांनी भर दिलेला आहे. असे शब्द हे आयोग एखाद्या स्टेटमेंटमध्ये विचारत आहे. आणि लक्षात ठेवा, अर्थसंकल्पाचा प्रश्न कधीच सिंगल लाईनचा नसतो. अर्थसंकल्पाचा प्रश्न असतो 4, 5, 6 लाईनचा. त्याच्यामधली एखादी लाईन इथे येऊ शकते. मुख्य उद्दिष्टे 2027 पर्यंत भारताला जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवणे आणि चीन अमेरिकेच्या आर्थिक दबावाचा सामना करणे. सगळ्यात महत्वाचं आहे रिअलिस्टिक उद्दिष्टे 27 लक्षात ठेवणे. आता भारत 4थीवर होता, आता तो परत या युद्धामुळे 6वीवर घसरलाय. ठीक आहे, होईल आता कमी जास्त. नंतर संरक्षण बजेट पाकिस्तानला इशारा दिलाय, वाढ केली. संरक्षण बजेटमध्ये 15% वाढ करून ते 7.8 लाख कोटीवर नेलेलं आहे. संरक्षण महत्वाचं आहे, ह्या वर्षी युद्ध भडकलेलं आहे. आधुनिकीकरण लष्कराच्या नवीन शस्त्रासाठी 2.19 लाख कोटींची तरतूद करण्यात आली. राफेल फायटर जेट्स आणि अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्यावर भर असणार आहे. आणि ड्रोन्स तर विशेष करून ड्रोन्स. ट्रम्प टॅरिफ आणि निर्यात धोरण. निर्यातीला चालना. अमेरिकेच्या टेरिफ धोरणाला उत्तर देण्यासाठी कापडी, चामडे आणि समुद्री उत्पादनावर कस्टम ड्युटी कमी करण्यात आलेली. ठीक आहे. ट्रम्प तात्यांनी सगळा घोळ केलाय पूर्ण जगाचा, त्यात आपला पण हिस्सा आहे. आपल्यावर पण वाईट दिवस ट्रम्प तात्यामुळे झालेली आहेत. आता या डिटेलमध्ये अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद आहे याच्यावर आयोगाने जोड्या लावामध्ये प्रश्न ऑलरेडी विचारलेत. प्री नाही, मेन्स नाही, सगळ्या जेवढे आयोग प्रश्न घेतात ना त्याच्यामध्ये डायरेक्ट 4 पॉईंट दिलेत. सगळ्यात जास्त कशावर खर्च केलाय, ह्याच्यामध्ये सगळ्यात खर्च पुढं आहे दिलेलं. इथं थोडं कमी मागं पुढं झालेलं इथं, म्हणजे असं ॲक्युरेट नाही. 1, 2, 3 नंबरनी पुढं आहे ते दिलेलं, आपण पुढं पाहायचंय. पुढच्या तरतूद इथं MSME आधार लघु उद्योजकांसाठी 10,000 कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आलाय. स्वस्त उत्पादनासाठी नागरिक विमानांच्या सुट्ट्या भागावरील आयात शुल्क कमी केलं जाणार आहे. आणि तंत्रज्ञान चीनचे वर्ष संपणार आहे. सेमीकंडक्टर मिशन 2.0 अंतर्गत चिप निर्मितीसाठी 40,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. चीन आणि तैवानवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. चीनचा भाग आहे तैवान, एक छोटासा देश आहे, त्यांचा सध्या वाद चालू आहे. रेअर अर्थ कॉरिडॉर खनिजांमधील चीनची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी ओडिशा, केरळ आणि आंध्र प्रदेशात विशेष कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येणार आहे. बांगलादेश संबंध आणि मदत. द्विपक्षीय तणावामुळे बांगलादेशाला मिळणारी वार्षिक मदत 50% कमी करून 60 कोटी रुपये करण्यात आली. या वर्षी, याच्या आधी ती 120 कोटी इतकी मदत आपण त्यांना देत होतो. आता हे म्हणत असाल तुम्ही की आपल्याला एवढे पैसे त्यांना का देऊ वाटतात किंवा का देतोय, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संबंध असतात, त्याचे काही फायदे पण असतात, त्यासाठी ती मदत देण्यात येते. आता खर्च बघूया 2026-27चा सगळा. एकूण कोणत्या क्षेत्रासाठी किती खर्च आहे काय एकदा बघूया. सगळ्यात जास्त वाहतुकीसाठी 5,98,520 कोटी रुपये. नंतर संरक्षणासाठी 5,94,585 कोटी रुपये. नंतर आता आरोग्यासाठी 1,04,599. तुम्हाला पहिले 2-3 जरी लक्षात राहिले तरी तुमच्यासाठी महत्वाचे येतं. वाहतूक, संरक्षण, ग्रामविकास 2,73,000. नंतर गृहविकास 2,55,000. हे पुढचे आकडे ना 3-3 हे नाही पाठ केले तरी चालतंय, फक्त पहिले 2 आकडे व्यवस्थित लक्षात ठेवा. किती लाख किती हजार आहेत एवढं जर लक्षात ठेवलं तर मोठी गोष्ट. आतापर्यंत आयोगाने जे इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले त्याच्यामध्ये आयोगाने इथे सगळ्यात जास्त आणि सगळ्यात जास्त कडून सगळ्यात कमीकडे 4 किंवा 5 ऑप्शन दिलेत, ते लावा म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. किंवा जोड्या लावामध्ये पण तसे प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त वाला सगळ्यात आधी पाठ करून ठेवायचं.
ओके, हे वरचे 2-3 पाठ करून ठेवा, 4 केले तरी चालतंय. बाकी सगळी इथं लिस्ट दिलेली, लिस्ट पूर्ण पाठ करत बसू नका, कारण सगळा डाटा पाठ करण्याच्या ह्याचा नसतो, कामाचा नसतो. या वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत. आता ह्याच्यामध्ये अजून एक असतं अर्थसंकल्पामध्ये, की काही वस्तू स्वस्त होतात, काही वस्तू महाग होतात. त्यात बघूया, कर्करोगाची औषधे स्वस्त होणार आहेत, पूर्ण स्वस्त होणाऱ्या ह्या वस्तू आहेत, ते त्याच्यावरचं सीमाशुल्क माफ केले. नंतर दुर्मिळ आजारावरचे औषधं पण आता स्वस्त होतील. परदेशी शिक्षण आणि उपचार कमी होणार आहे, त्याच्यावरचा TCS 5% वरून 2% वर आणलाय. नंतर परदेशी सहली पण थोड्या कमी होणार आहेत. क्रीडा साहित्य उपकरणावर करात कपात केली, त्याच्यामुळे कमी होईल. चामडी वस्तू, EV बॅटरी, सोलर पॅनल, सी फूड आणि घरगुती उपकरणे, मायक्रोवेव्ह ओव्हनचे सुटे भाग आता स्वस्त करण्यात आलेले आहेत. या वस्तू स्वस्त झालेल्या आहेत, ही गोष्ट चांगली आहे. ओके, आता महाग झालेल्या वस्तू पण आपल्याला पाहायचंय. तर आता मोबाईल फोन, EV वाहने, मोटरसायकल, सोलर पॅनल सगळं काही स्वस्त होणार आहे. आता बघूया महाग काय होणार आहे. सगळ्यात महत्वाचं महाग होणारी वस्तू म्हणजे तंबाखू उत्पादने. तर सिगारेट, पान मसाला आणि तंबाखूवर आगबारी कर वाढवण्यात आलेला आहे. इथे फोटोमध्ये तुम्हाला पाहिजे, पहिला होता GST 28%, आता करण्यात आला GST 40%. आता ही न्यूज आपण आपल्या नोट्समध्ये लेक्चरमध्ये 4 वेळेस, म्हणजे तिसरी, आता ही 4थी वेळ आहे, 3 वेळेस ऑलरेडी घेऊन झालेली. पान मसाल्याला एवढं 28 वरून 40 केलंय, नंतर तो लागू झालाय, ते सगळं डिटेलमध्ये झालेलं आहे. आता ही 4थी वेळ आहे. ओके, साखर उत्पादने 28 होती, आता ती 40 करण्यात आलेली. नंतर नॉन अल्कोहोलिक पेय 18 वरून 40% पर्यंत वाढवलंय. कार्बोनेटिक आणि कॉफी पेय म्हणजे कॉफी आहेत ना आपली, कॉफीचं 40% करण्यात आलंय. 350 cc पेक्षा जास्त इंजिन असणाऱ्या मोटरसायकली 28% वरून डायरेक्ट 40% करण्यात आलंय. नंतर विमान, नौका, लक्झरी कार 28 वरून डायरेक्ट 40% करण्यात आलाय. नंतर रिव्हॉल्वर आणि पिस्तूल 28 वरून 40. म्हणजे ह्या अशा वस्तू आहेत की ज्या सर्वसामान्यांना जास्त गरजेच्या नाही आहेत. साखर उत्पादनं आणि ह्या थोड्या मोटरसायकल मध्यम वर्गाच्या जर सोडल्या, तर बाकीच्या गोष्टी ज्या ह्या आहेत ना, तर ह्या गोष्टी वाढणं आवश्यक होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. तंबाखू उत्पादनं किती ते 40%, सगळ्यात महत्वाचा पॉईंट. दुसरा आहे अल्कोहोल, विदेशी आणि प्रीमियम दारूवरील करात वाढ करण्यात आलेली. शेअर ट्रेडिंग, F&O व्यवहारांवरील STT 0.05% करण्यात आलेला आहे. कॉफी, वेडिंग मशीनवरील कर सवलत रद्द केल्याने कॉफी महाग होणार आहे. व्हिडिओ गेम्स, सुट्ट्या भागावरील सवलत मागे घेतल्याने किमती वाढणार आहेत. भंगार, विक्रीवरील कर रचनेमध्ये बदल केल्याने महाग होणार आहे. भंगार पण महाग होत आहे. 16वा वित्त आयोग 2026-27. आता बजेटचा आणि वित्त आयोगाचा काय संबंध आहे? तर असतो वित्त आयोगाचा विचार करावा लागतो बजेटमध्ये. तर करांचा वाटा केंद्राकडून राज्यांना मिळणारा हिस्सा 41% वर कायम ठेवण्यात आलाय. आर्थिक अनुदान 2026-27 साठी एकूण 1.4 लाख कोटी रुपये म्हणजे स्थानिक संस्था आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. जीडीपीचा निकष, राज्याचा जीडीपीच्या योगदानासाठी 10% वेटेज महाराष्ट्र व इतर औद्योगिक राज्यांना लाभ मिळणार आहे. म्हणजे तुमचं जीडीपीचा जसा टक्केवारी आहे त्यानुसार मग तुम्हाला ते वेटेज जाहीर करण्यात आलं. लोकसंख्येचा निकष आहे 15%. आता वित्त आयोग काय करतं की केंद्र आणि राज्यामध्ये जे पैसा आलाय तो जो एकत्र आलेला आहे तो कसा डिवाइड करायचा ह्याचं काही निकष घालून देतो. त्यातले हे निकष आहेत आपण जे पाहतोय ते ऑलरेडी 41वा आपलं सॉरी 15वा आणि 16 दोन्ही आयोग तुम्हाला लक्षात ठेवायचे. लोकसंख्या निकष वेटेज 15% वरून आता वाढून 17.5% करण्यात आले. हे एक महत्वाचं आहे, इथं बदल झालेला आहे. नंतर महसुली तूट अनुदान पूर्णपणे बंद करण्याची शिफारस करण्यात आली की महसुली तूट अनुदान ठेवूच नका, तुम्ही डायरेक्ट बंद करा. आपत्ती व्यवस्थापनासाठी निधी 5 वर्षासाठी एकूण 2,04,401 कोटी रुपये निधी प्रस्तावित आहे. महत्वाचा आहे आपत्ती व्यवस्थापन. नवीन आपत्ती, उष्णतेची लाट आणि वीज पडणे याचा समावेश राष्ट्रीय आपत्ती म्हणून करण्याची शिफारस करण्यात आली. आता हे आपण जे पाहतोय ना, हे वित्त आयोग आहे आणि 16 वित्त आयोगाने 16 वेळेस विचारून झाला आतापर्यंत. त्यांनी फक्त हे शिफारसी दिल्यात. आता केंद्र सरकारचं म्हणणं आहे म्हणजे केंद्र सरकारचा निर्णय असेल शेवटचा की हे मान्य करायचे अथवा नाहीये. शिफारस देण्याचं काम 16 वित्त आयोगाने केलंय. त्याचे अध्यक्ष वगैरे सगळं विचारून झालं आयोगाचं. डेट पण त्यांनी विचारली, सगळं झालंय. तर उष्णतेची लाट आणि वीज पडणे हे दोन महत्वाचे आहेत. ऑलरेडी वीज पडणे हे मला वाटतं ओडिशाने केरळने काहीतरी ओडिशाने केलंय, घोषित करण्यात आलेले राज्याने. ती न्यूज आपण ऑलरेडी 2024 मध्ये पाहिली, 25 मध्ये. आता 16 वित्त आयोग आणि अर्थसंकल्पाचा संबंध झाला. आता नंतर राज्यांचा आर्थिक मदत. तर एकूण राज्यांना आर्थिक मदत मिळणार आहे 16,56,00,000 कोटी रुपये, 16.56 लाख कोटी रुपये म्हणून. करांमधील वाटा मिळणार आहे 15.26 लाख कोटी रुपये. अनुदान मिळणार आहे 1.3 लाख कोटी रुपये, जे आता आपण पाहिलं ते. परकीय व्यापार आणि तूटमध्ये महत्वाचे काही आकडेवारी बघायची आहे. एकूण निर्यात 825.5 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी राहणार आहे. चालू खात्यावरील तूट 0.8% राहील, मागील वर्षी 1.3% होती. हा पॉईंट एक महत्वाचा आहे. सरकारी कर्ज 2026-27 मध्ये ते कर्ज ते जीडीपीचा गुणोत्तर 55.6% राहण्याचा अंदाज आहे. हे पाठीमागचा आहे. आणि 2025-26 पर्यंत वित्तीय तूट 4.5% खाली आणण्याच्या 2021 मधील लक्ष्य सरकारनं पूर्ण केलंय. हे एक अचिव्हमेंट आहे. सरकारची तारीफ इथं करावं लागेल. त्यांनी 2021चं टार्गेट आता पूर्ण केलंय.
स्थिरता 3 ते 4% वित्तीय तूट ही विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी योग्य मानली जाते. तर हे नवीन आकडेवारी आता काही काही डबल येते, महत्वाची ती पण. कारण हे ज्यावेळेस आम्ही न्यूजपेपरमधून डाटा काढत होतो ना, ते काही काही न्यूज डबल डबल येत राहतात. बघूया इथं ऑलरेडी ते आपलं घेऊन झाले सगळं. देशानुसार सामाजिक सुरक्षेवरील खर्च म्हणजे जीडीपीच्या तुलनेमध्ये हे पण एक तुलना होत असते पेपरमध्ये. तर त्याच्यामध्ये सामाजिक खर्चामध्ये भारत सगळ्यात कमी आहे आपला. फक्त 1.5% ते 2% सामाजिक खर्च म्हणजे कसा, काही योजना आहेत, काही आरोग्य सुविधा आहेत, सगळं काही. चीन आहे 9%, ब्राझील आहे 15%, ब्रिटन आहे 20% आणि जर्मनी 25%. म्हणजे एकूण त्यांच्या बजेटचा खर्च एवढा सामाजिक सुरक्षेवर खर्च होतोय. रेल्वे अर्थसंकल्प 2026-27 आता तो एकत्र करण्यात आला 2021 पासून. तर एकूण भांडवली तरतूद आहे 2,93,030 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद. एकूण खर्च आहे मंत्रालयासाठी 2,78,030 कोटी रुपये. तर 7 नवीन हाय स्पीड रेल्वे बुलेट ट्रेन कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे मुंबई पुणे, प्रवासाचा वेळ केवळ 48 मिनिटावर येणार आहे. नंतर पुणे हैदराबाद 8 ते 10 तासांचा प्रवास आता 3 तास 50 मिनिटात पूर्ण होणार आहे. नंतर हैदराबाद बेंगळुरू 3 नंबरचा, 4 नंबरला हैदराबाद चेन्नई, 5 ला चेन्नई बेंगळुरू, 6 ला दिल्ली वाराणसी, नंतर 7 ला वाराणसी सिलिगुडी. त्यातले आपले पहिले 2 लक्षात ठेवा, 3 लक्षात ठेवा, नाही 3 नाही 2, पहिले 2च लक्षात ठेवायचे, पुणे हैदराबाद आणि मुंबई पुणे. एवढे तरी व्यवस्थित पाठ करून ठेवा. त्यांचा कालावधी वगैरे पण आयोग विचारायला मागे पुढे पाहत नाही. महाराष्ट्रातील विशेष फायदे, मुंबई पुणे हैदराबाद मार्ग 767 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 11 स्थानके, मुंबई नवी मुंबई लोणावळा सगळं बघू शकता तुम्ही. प्रस्तावित आहेत बरं, प्रस्ताव दिलाय त्यांनी. 220 ते 300-350 किलोमीटर प्रति तास रेल्वेचा वेग राहणार आहे. मुंबई EVGS राजधानी, मुंबईला अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स क्षेत्राची राष्ट्रीय राजधानी बनवण्याचा विशेष तरतूद करण्यात आलेली. आता ती तुम्हाला ऑरेंज इकॉनॉमी नावाचा एक शब्द ऐकला असेल तुम्ही, त्याला ह्याला ऑरेंज इकॉनॉमी असं म्हणतात. ठीक आहे, हे बघू शकता, हे 7 मार्ग आहेत. रिझन फॉर झाला आपले 7. सुरक्षा आणि आधुनिकता, कवच प्रणाली, रेल्वे अपघात रोखण्यासाठी सुरक्षा कवच प्रणालीचा विस्तार 44,000 किलोमीटर पर्यंत केला जाणार आहे. वंदे भारत स्लीपर 2026 अखेरीस 24 कोच असलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे, जी राजधानी एक्सप्रेसला आधुनिक पर्याय असणार आहे. पर्यावरणपूरक प्रवास, कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेवर भर देण्यात येणार आहे. आता हे 7 आहेत, त्यापैकी 2 तर व्यवस्थित तुम्हाला पाठ पाहिजेत महाराष्ट्राचे. नवीन आयकर कायदा 2025, आता तुम्हाला 265 कलम ते सांगतं की तुम्ही कायदा केल्याशिवाय एकही रुपया कोणाला खर्च करू शकत नाहीत किंवा कोणावर कर आकारू शकत नाहीत. तर हे नवीन आयकर कायदा आहे, 1 एप्रिल 2026 पासून हा लागू झालाय. नवीन संज्ञा आहे प्रिव्हियस आणि असेसमेंट इयर ऐवजी आता फक्त टॅक्स इयर, कर वर्ष असं करण्यात आलं आहे. आतापर्यंत तुम्ही बीकॉमचे नाहीत विद्यार्थी, जर बीकॉमचे असाल तुम्हाला हे ऑलरेडी माहित असते, प्रॉब्लेम मध्ये असतात हे प्रिव्हियस इयरचं काय, असेसमेंट सध्याच्या इयरचं काय, पुढचं काय. तर आता हे सगळं कॅन्सल केलं त्यांनी, फक्त टॅक्स इयर ठेवलं बजेटमध्ये की बाबा फक्त आम्हाला जर मोजमाप करायचं असेल तर आम्ही फक्त टॅक्स एका वर्षाचं मोजमाप करणार आहोत. तर सुधारित विवरणपत्र मुदत 31 डिसेंबर ऐवजी आता 31 मार्च पर्यंत वाढवली. फॉर्म्स कर सुलभतेसाठी नवीन डिझाईन केलेले सोपे फॉर्म्स असणार आहेत. TCS आणि TDS मधील महत्त्वाचे बदल करण्यात आले. तर परदेश सहलीसाठी TDS 5% वरून 5 ते 20% होता, तो आता 2% पर्यंत करण्यात आला. ऑलरेडी ते आपलं घेऊन झालेलं आहे. हे फक्त एकदा तुम्हाला रीड करायचं, ह्याच्यामध्ये नवीन कोणते बदल झाले टॅक्समध्ये. शक्यता कमी आहे, नवीन कायदा लागू झालाय, महत्वाचा आहे. संरक्षण अर्थसंकल्प 2026-27, आता इथून पुढचे जे अर्थसंकल्प आहे, जेवढा महत्वाचा पॉईंट होता आपण आतापर्यंत कव्हर केलाय. आता स्पेशल तरतुदी बघायच्यात आपल्याला. संरक्षणासाठी तरतूद करण्यात आली आहे 7.58 लाख कोटी रुपयांची, जवळपास 15% वाढ करण्यात आली ह्या वर्षी. हाच पॉईंट तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. ऑलरेडी तो स्पेशल म्हणजे ऑनलाईन मध्ये घेऊन झालाय, तो आता डिटेलमध्ये येतं. त्याच्यामध्ये भांडवली खर्च आहे, विमान इंजिन आधुनिकीकरण आहे, आत्मनिर्भर भारत हा महत्वाचा आहे. भांडवल खरेदीचा 75% हिस्सा म्हणजे 1.39 लाख कोटी रुपये स्वदेशी उद्योगांसाठी राखीव असणार आहे. स्वदेशी शब्द संरक्षण मध्ये आला की समजून जायचं, तिथं आपला आयोग आला. स्वदेशी संरक्षण आयोगाचे काही कीवर्ड्स आहेत, करंट असो किंवा एखादे बाकीचे पण विषय असो, त्याच्यामध्ये आयोगाचे जर तुम्हाला कीवर्ड जर समजले मागच्या PY ऐकून, म्हणजे मागच्या आलेले आयोगाचे क्वेश्चन जर तुम्ही पाहिले असतील आणि त्याच्यामध्ये जर कीवर्ड्स तुम्हाला जर व्यवस्थित सापडले तर अभ्यास आपला अर्धा कमी होतो. त्याच्यामध्ये संरक्षण मध्ये हा स्वदेशी एक कीवर्ड्स आहे, स्वदेशी, पहिल्या महिला किंवा पहिल्या घडामोडी, तर हे महत्वाचं आहे. कर सवलत गरज नाही तुम्हाला, संरक्षण उत्पादन सरकारी कंपनीचा वाटा गरज नाही. ठीक आहे, हे फक्त 2 पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, जास्त डीप मध्ये जायची गरज नाहीये तुम्हाला. आणि हेच 2 पॉईंट इथं फोटोमध्ये पण दिलेले आहेत, म्हणजे आपले फोटो असे असतात की ते पूर्ण डाटा ते फोटोच कव्हर करण्याची ताकद ठेवतात. संरक्षण निर्यात किती करणार आहेत, काय करणार आहेत हे तुम्हाला बघायची गरज नाही. अर्थसंकल्प तरतुदी एप्रिल सप्टेंबर, उद्दिष्ट नवीन टार्गेट ठेवले ते, हे डिटेलमध्ये घेतलंय आपण ऑलरेडी. ते न्यूजपेपरमध्ये डिटेलमध्ये येतात, एवढी काही गरज नसते डिटेलमध्ये करायची, फक्त एकदा रीड करून सोडून द्या, जास्त डीपमध्ये जाऊ नका. कृषी आणि संलग्न क्षेत्र, आता संरक्षण पाहिलं, कृषी बघूया. तर कृषी क्षेत्रासाठी 1,62,671 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, जी मागील वर्षापेक्षा 7.12% जास्त आहे. आयोगाने जर तुम्हाला टॉपिक वाईज जरी प्रश्न विचारला तरी तो प्रश्न असतो एकूण तरतूद आणि किती टक्के वाढ किंवा घट झाली, फक्त एवढ्यावरच आयोग तुम्हाला प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे खाली जास्त डीप मध्ये जायची गरज नाही, फक्त वरचं जेवढं दिलंय काळं निळं तेवढं पाठ करा.
पंतप्रधान कृषी सिंचन योजना यंदा सिंचनासाठी 6,578 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. गत वर्षी ती 8,260 कोटी होती, म्हणजे थोडी आता कमी करण्यात आली. पाणलोट विकासासाठी 2,500 कोटी रुपयाची तरतूद आहे. पशुधन नारळ प्रोत्साहन, जुन्या झाडांऐवजी नवीन जातीची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. आणि नारळ उत्पादनामध्ये भारत आता 2026 मध्ये प्रथम क्रमांकावर आलेला आहे. फिलिपिन्स आणि थायलंडला मागे पाडलंय आणि भारत एकला आहे. ठीक आहे, गरज नाहीये कृषीचं जास्त डीपमध्ये जाऊ नका, फक्त वरच हे स्टेटमेंट पाठ करा. कॉर्पोरेट आणि स्टार्टअप्स मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स म्हणजे त्याला मॅट असं म्हणतात, त्याचा जो दर होता, रेट होता, तो 15% वरून 14% करण्यात आला, म्हणजे जवळपास 1% घट करण्यात आली. तर पात्र स्टार्टअपसाठी नफ्यावरील 100% कर सवलत आता 31 मार्च 2030 पर्यंत वाढवण्यात आलेली. हे पण महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. शेअर्स बायबॅकवरील मिळणाऱ्या नफ्यावर आता भागधारकांना कॅपिटल गेन्सवर कर द्यावा लागेल, प्रभावी 2.22%. आता बऱ्याच गोष्टी जे तुमचे बीकॉम वाले नाही येतात त्यांना हे कळणारच नाही, आर्टवाले किंवा सायन्सवाले. सगळ्यात जास्त हे जर अवघड कोणाला जात असेल तर ते सायन्सवाल्याला जातं, त्यांना ते कळतच नाही नेमकं काय करतायत, काहीच नाही. अशा तरतुदी त्या ते आता तुम्ही जेव्हा सेवा असता नाही शेअर्स बायबॅक, तर माझ्या डोक्यामध्ये काय कल्पना असते, पूर्ण शेअर मार्केट ते कसं चालतं, त्याला सेबी कसं हँडल करते. तर हे गोष्टी तुम्हाला आता ते तुमचं जर इकॉनॉमिक्स पक्का असेल तर ते गोष्टी तुम्हाला माहित असतात, किंवा करंटवर जर पकड असेल तर जास्त डीपमध्ये जाऊ नका. आयोगाने जर विचारलं तुम्हाला तर हे फक्त इथपर्यंत आयोग तुम्हाला वरती येणार आहे. हे फक्त डाटा काय असतो, हे आम्हाला द्यायचा म्हणून आम्हाला तो डाटा द्यावाच लागतो दरवर्षी, कारण ते महत्त्वाच्या तरतुदी जर नाही दिल्या आणि त्याच्यावर जर एखादा प्रश्न आला तर परत तुम्ही म्हणायचे की सर तुम्ही डाटा देत नाहीये. जल मालवाहतूक आणि पर्यटन, तर कंटेनर उत्पादनासाठी 10,000 कोटी रुपयांची योजना जाहीर केली. पुढील 10 वर्षात वार्षिक दर 1 दशलक्ष TEU क्षमतेचं लक्ष आहे त्यांचं, हे टार्गेट आहे. राष्ट्रीय जलमार्ग, पुढील 5 वर्षामध्ये 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यान्वित केले जाणार आहेत. कॉरिडॉर, पूर्व पश्चिम भारताला जोडणारा डांकुनी ते सुरत मालवाहतूक कॉरिडॉर प्रस्तावित आहे. पर्यटन, 20 प्रतिष्ठित पर्यटन स्थळावरील 10,000 गाईड्सना प्रशिक्षित केलं जाईल. नॅशनल काउन्सिल ऑफ हॉस्पिटॅलिटीची स्थापना केली जाईल, हे महत्वाचं आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ हॉस्पिटॅलिटी. सी प्लेन, स्वदेशी बनावटीचे सी प्लेन निर्मितीला प्रोत्साहन दिले जाणार. सी प्लेन म्हणजे काय, की जे लँडिंग आणि उड्डाण ते दोन्ही पाण्यावरच करतात, ते उतरतात पाण्यामध्ये, त्यांना म्हणतात सी प्लेन. पर्यटन क्षेत्रासाठी जे योजना आहेत ते पूर्ण डिटेलमध्ये करायची गरज नाही तुम्हाला. MSME क्षेत्रासाठी महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या. SME ग्रोथ फंड, रोजगार निर्मितीसाठी 10,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. नंतर आत्मनिर्भर भारत निधी, सूक्ष्म मध्यम उद्योगांना मदतीसाठी 2,000 कोटी रुपये. TREDS प्लॅटफॉर्म, सर्व केंद्रीय सार्वजनिक कंपन्यांच्या प्रणालीद्वारे खरेदी करणे बंधनकारक करण्यात आलेले. ठीक आहे, खाली जाऊ नका डीपमध्ये, एक्स्ट्रा फक्त माहिती, फक्त वरच लक्षात ठेवणे. 10,000 कोटी मंजूर आहेत, ओके. शिक्षण आणि कौशल्य विकास, ह्याच्यासाठी नवीन आयुर्वेदिक संस्था, देशात 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद स्थापन होणार आहेत. किती? 3. ह्याचे 3 वैशिष्ट्य किंवा टार्गेट ठेवले होते पूर्ण अर्थसंकल्पाचे, तसेच आता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद हे 3 होणार आहेत स्थापन. विद्यापीठ टाउनशिप, 5 नवीन युनिव्हर्सिटी टाउनशिप विकसित करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. आयोगाने जर विचारलं तुम्हाला हे आकडे विचारू शकता आयोग, आणि खालीवर पण देऊ शकतो, ह्याचं ह्याला देईन, ह्याचं ह्याला देईल. आयोग काय जास्त अवघड विचारत नाही किंवा वेगळं काय विचारत नाही, आहे त्यालाच अवघड करून विचारतात. त्याच्यामुळे फक्त व्यवस्थित डोळे उघडे ठेवून व्यवस्थित रिवाइज करा आणि लक्षात ठेवा. आणि आता जर तुम्ही कंबाईन ग्रुप बी मेन्सचा जर पॅटर्न बघितला असेल ना, तर आयोगाला असं अपेक्षितच नाहीये की तुम्ही वरून अभ्यास करून जाणार. करंट करायचं असेल तर प्रॉपर करायचं, वन लाईनर, वन डे नाही, त्यांचा उपयोगच नाही. ते नाही केलेलं परवडतं, त्याच्यापेक्षा दुसरा एखादा विषय केलेला परवडतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आता व्यवस्थित डीपमध्ये जा. कंटेंट क्रिएटर लॅब्स, IIT मुंबईच्या वतीने 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयामध्ये लॅब उभारणार आहेत. त्याचा निधी असणार आहे 250 कोटी रुपये. ठीक आहे, TDS कमी केला हे पण माहिती आपल्याला. आरोग्य आणि संशोधन, ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपलं झालंय. कर्करोगाला सवलत, जवळपास सगळे औषध गोळ्या आहेत ना, त्यांची जे आपली ड्युटी असते कस्टम ड्युटी, ती आता कमी करण्यात आली, तर ते आता स्वस्त होणार आहे. बायोफार्मा वगैरे दिलेलं आहे डिटेलमध्ये, एवढं डिटेलमध्ये जायची गरज नसते, पण ते आम्हाला द्यावं लागतं म्हणून आमचा नाही लागेल. महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित तरतुदी महत्वाचं आहे. महिला शब्द आला न्यूजमध्ये, आयोग तिथं प्रश्न घेऊन येतो. उद्योजकता आणि महिला सक्षमीकरण, शी मार्ट्स, महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी देशभरात समुदायाच्या मालकीची किरकोळ विक्री केंद्र सुरू करणार आहे. शी मार्ट हे काय हे आयोग तुम्हाला विचारणार आहे. लखपती दिदी, 3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचं उद्दिष्ट असून आता त्यांना केवळ लाभार्थी न ठेवता उद्योजकाचे मालक बनण्यावर भर दिला जाणार आहे. ब्रँडिंग, E-कॉमर्स, सुरक्षा, हॉस्टेल उभारणी, वर्किंग वुमन हॉस्टेल पण उभारणार आहेत आता ते. ठीक आहे, सुरक्षित वाहतूक गरज नाही. जेंडर बजेट, महिला आणि मुलींच्या कल्याणासाठी 5.08 लाख कोटी रुपये एकूण अर्थसंकल्पामध्ये जवळपास 9.4% तरतूद करण्यात आलेली. हा पॉईंट वरी घ्यायला पाहिजे होता मी, तो आता लिहिता पण येत नाही मला इथं. 9.4% महिलांसंबंधित तरतूद आहे, ही व्यवस्थित हायलाइट करून ठेवा. जेंडर बजेट. ग्रामीण विकास आणि रोजगार, ग्रामीण विकास मंत्रालय, आता ही मनरेगा योजना होती, तिचं नाव आता चेंज करण्यात आलंय. त्याच्या 5 जरा थोडं चेंज करण्यात आले. पहिलं नाव होतं मनरेगा, आता नाव बनलंय VBG रामजी योजना. तर ही मनरेगाची जागा घेणार आहे किंवा त्याच्या सुधारित रूप आहे. यासाठी 95,692.31 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. जवळपास
95 सॉरी 96,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली. असा एक ढोबळ आकडा लक्षात ठेवा. जर तुम्ही असे किचकट आकडे जर लक्षात ठेवायचा प्रयत्न केला ना तर तुमचा ऑप्शन चुकणार आहे. आणि आयोगाने जर असे पॉईंट मध्ये जर विचारले ना किती पाठ करणार असू द्या चुकूनच येणार आहे, कारण ते एवढं डीप मध्ये आपण पाठ करू शकत नाहीत, आपल्याला पण काही मर्यादा आहेत. या योजनेअंतर्गत आता वर्षाला 125 दिवस काम दिलं जाणार आहे. पहिले 100 दिवस होतं, आता ते 125 केले, म्हणजे 25 दिवस आता वाढवण्यात आलेले आहेत. नंतर जुन्या मनरेगामधील प्रलंबित कामासाठी अतिरिक्त 30,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यामुळे एकूण निधी 1.25 लाख रुपये कोटीवर जातोय. ठीक आहे, पहिले पण 30,000 कोटी देणं बाकी त्यांचं काही कर्ज. मग बरोबर आता हे 95 म्हणजे 96 आणि 30 सगळे मिळून झाले, आता 1.25 सव्वा लाख कोटीवर गेलेले आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यासाठी 54,916.70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली. गरिबांच्या पक्क्या घरांचे स्वप्न आता पूर्ण करण्यात भर आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजना यासाठी 19,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद मागील वर्षी इतकीच आहे, सेम आहे, काहीच बदल नाही. दीनदयाळ अंत्योदय योजना यासाठी 19,200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता केंद्राच्या जरी योजना असल्या तर काही योजनांचं एक विशेष महत्व असतं, एक वेगळे असतात, ते पूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम करतात. त्याच्यामध्ये ही जी रामजी नवीन योजना आलेली आहे ती महत्वाची. दूरसंचार आणि तंत्रज्ञान BSNL आणि भारतनेट. तर दूरसंचार मंत्रालय एकूण खर्च 38% वाढवून 73,990 कोटी रुपये प्रस्तावित आहे. BSNLचे पुनरुज्जीवन कंपनीला सक्षम करण्यासाठी 24,473 कोटी रुपयांचं भांडवली गुंतवणुकीची तरतूद करण्यात आली. तर भारतनेट प्रकल्प ग्रामीण भागातील ग्रामीण ब्रॉडबँडसाठी निधी दिला असून 4,50,187 ग्रामपंचायतीमध्ये फायबर टू होम कनेक्शनचं उद्दिष्ट आहे. महत्वाचं आहे हे स्टेटमेंट. भारतनेट 4,00,000 लाख ग्रामपंचायतीमध्ये त्यांना फायबर टू होम द्यायचं आहे. ऊर्जा आणि पर्यावरण स्वच्छ ऊर्जे संबंधित कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. 500 गिगावॅट अक्षय ऊर्जेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी अणुऊर्जा आणि बॅटरी स्टोरेजमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शुल्क सवलत गरज नाही. सौर काचेत वापरल्या जाणाऱ्या सोडियम अँटी मोनिटरवरील सीमा शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव आहे. त्याच्यामुळे आता जेवढे सोलर पॅनल संबंधित आहेत ना ते सगळ्या वस्तू आता स्वस्त झाल्यात. बायोगॅस शूट आहे. ईशान्येकडील राज्याच्या विकासासाठी 6,800 कोटी रुपयांची तरतूद आहे. जवळपास 50% याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली. हवाई वाहतूक आणि पायाभूत सुविधा त्याच्यामध्ये फक्त एक स्टेटमेंट लक्षात ठेवा. नागरी विमान वाहतूक मंत्रालयासाठी 2400.31 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. 2400 कोटी रुपये एवढं लक्षात ठेवा. आणि देशभरामध्ये 50 नवीन विमानतळाचा विकास करण्याचा आराखडा मांडण्यात आलेला आहे. बिहारमध्ये नवीन ग्रीनफील्ड विमानतळ आणि बिहाटा येथे विमानतळ विकास प्रस्तावित आहे. सुरक्षा नियमन गरज नाही तुम्हाला. नंतर इलेक्ट्रॉनिक वाहने आणि वाहन उद्योग, लिथियम बॅटरीसाठी लागणारे सुटे भाग आणि घटकांना सीमा शुल्कातून वगळणे ही सवलत मार्च 2028 पर्यंत कार्यरत असणार आहे. इथपर्यंत ह्या ज्या इलेक्ट्रॉनिक वाहन आहेत ना ते स्वस्त असतील मार्च 2028 पर्यंत. ई बस ईशान्येकडील राज्यासाठी 4,000 ई बसेस पुरवण्याचं टार्गेट आहे त्यांचं. सहकार मंत्रालयासाठी 1183 कोटी रुपयांची तरतूद आहे. नंतर तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चे प्रश्न आता हळूहळू आपल्या परीक्षेमध्ये येत आहेत. तर अर्थमंत्र्यांनी भाषणात AI चा 11 वेळा उल्लेख केलाय. मागील वर्षापेक्षा तरतूद 200 कोटींनी वाढवण्यात आलेली. तर स्वदेशी मॉडेल कमी खर्चात सेवा देण्यासाठी 12 पायाभूत AI मॉडेल विकसित करण्यात येणार आहेत. विज्ञान तंत्रज्ञान तर विविध वैज्ञानिक विभागासाठी एकूण 1,22,963.97 कोटी रुपयांचा तरतूद निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता गेल्या वर्षी 1,01,000 होता, आता 1,22,000 केला, म्हणजे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. नंतर DRDO विज्ञान तंत्रज्ञान अणुऊर्जा विभाग गरज नाही तुम्हाला डिटेलमध्ये बघायची, फक्त ते लाल केलं तेवढं लक्षात ठेवा. रिअल इस्टेट आणि शहरी विकास हे पण नाही, ह्याच्यात काही गरज नाही तुम्हाला. ठीक आहे, आता बघू. हे बेसिक झालं. जेवढा अर्थसंकल्प घ्यायचा होता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त घेतलंय आपण, म्हणजे डीप मध्ये घेतलंय. आता बघूया महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील तरतुदी 2026-27. महाराष्ट्र मेन आहे आपल्या. तर केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एकूण 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळणार आहे. एकूण निधी 1,00,000 कोटी रुपयांअधिक. तर केंद्रीय कर वाटा 98,306 कोटी रुपये, हिस्सा 6.44. म्हणजे कर वाटा आहे, जे टॅक्स भरलाय ना पूर्ण जगात भारताने, म्हणजे प्रत्येक राज्याने भारताला म्हणजे केंद्र सरकारला दिलाय, त्या टॅक्स मध्ये महाराष्ट्राचा वाटा 6.44% राहणार. तो किती असणार आहे? 98,306 कोटी रुपये. तर विशेष प्रकल्प तरतूद आहे 12,355 विशेष म्हणून देण्यात येतील महाराष्ट्राला. पायाभूत सुविधा रेल्वे, मुंबई मेट्रोसाठी 31,702 कोटी, पुणे मेट्रोसाठी 3,000-3,500 कोटी. नंतर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 6,103 कोटी. नवीन प्रकल्प मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद हाय स्पीड कॉरिडॉर प्रस्तावित आहे. ऑलरेडी ते बघून झालंय आपलं. ठीक आहे. नंतर आता बजेटमध्ये काय काय आलं डिटेलमध्ये इथं दिलेलं आहे, किती किती कोटीचा खर्च आहे, काय काय आहे. महाराष्ट्राचं व्यवस्थित लक्षात ठेवावं लागतं, कारण आपण ज्या परीक्षा देतो ना त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या देतो. कृषी आणि ग्रामीण विकास हे फक्त महाराष्ट्राचं आहे. शेती परिवर्तनासाठी 646
1.24 कोटी रुपये, ग्रामीण रस्त्यासाठी 378.38 कोटी, सौर उपसा सिंचनसाठी 207 कोटी, नंतर ॲग्री बिझनेस नेटवर्कसाठी 167 कोटी रुपये. आरोग्य शिक्षण, वैद्यकीय शिक्षणासाठी 385, कौशल्य 331. एवढं डीपमध्ये जातो म्हणजे ह्याचा अर्थ आयोग जाईल असं नाहीये, हे फक्त आकड्यावर तुम्हाला द्यायची म्हणून मी देतोय. शहरी विकास आणि तंत्रज्ञान, ग्रोथ हब्स, मुंबई, MMR, पुणे, नागपूर प्रत्येकी 5,000 कोटी रुपये 5 वर्षासाठी देण्यात येतील. IICT मुख्यालय मुंबई स्थापना होणार आहे अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्टसाठी. ऑलरेडी ते आपलं घेऊन झालंय, त्याला ऑरेंज इकॉनॉमी असं म्हणतात. तर आपलं इथपर्यंत होतं 2026-27चं बजेट. मागचा इतिहास झाला, ह्या वर्षी तरतुदी झाल्या, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा पण झाला. एवढंच आपल्यासाठी महत्त्वाचं होतं, ते डिटेलमध्ये आपलं घेऊन झालेलं आहे. हे आपलं टेलिग्राम आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. जवळपास कोणत्याही परीक्षेमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न आपल्या टेलिग्रामवरचे असतात आणि नोट्समध्ये आउट ऑफ असतात, तो विषय वेगळा आहे. हे ॲपची लिंक आहे आपल्या, तुम्ही ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये आपल्या बॅच येतं. आपल्या बॅच प्रत्येक महिन्यात 4 तासामध्ये कव्हर केलेल्या 2 प्रकारच्या नोट्स आहेत आणि आपला आता मॅगझिन पण मार्केटमध्ये आलेले आहेत जानेवारी 2026 पासूनचे. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आता उपलब्ध आहेत आणि त्या तिन्हीतून आता कंबाईन ग्रुप बी मेन्सला 3 प्रश्न आहेत. तर वॉच टाइम अनलिमिटेड आहे, तुम्ही किती वेळा पाहू शकता आपले बॅचचे व्हिडिओ. व्हॅलिडिटी 6 महिने 12 महिने दोन्ही, फीस 499 आहे. ओके, हे बॅचचे काही वैशिष्ट्य आहेत आपल्या. इथपर्यंत होतं आपलं बजेट आणि थोडीशी माहिती. परत भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.